वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळं संगमनेरमध्ये बिबट्यामुक्त संगमनेर असा संदेश देत सर्वजण जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहे आणि मानव आणि बिबट्याच्या संघर्षामुळे आता नागरिकांना देखील रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। आज संगमनेरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं, त्यामध्ये आमदार सत्यजित तांबे आहेत, माजी आमदार सुधीर तांबे आहेत, त्यासोबत जयश्री थोरात आणि कुटुंब जे आहे जे जवळे कडलकच्या चिमुरड्याच्या बाबतीत घडलं त्यांचे कुटुंबीय देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। काय नेमकी मागणी आहे, कारण आता संगमनेरमध्ये तर अनेक हल्ले झाले, जे आपण बोर्ड हातात बघतो या आंदोलकांच्या सगळ्यांच्या हातात बोर्ड आहेत आणि जी लोक दगावले आहेत त्यांच्यासाठी न्याय पाहिजे अशी भूमिका यांची आहे दिसत आहे। दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत चाललेली आहे। बिबटे जे आहेत ते मानव वस्तीमध्ये येऊन हल्ले करू लागलेले आहेत। जंगलामध्ये राहायची जणू काही त्यांची सवयच मोडलेली आहे। ऊसामध्ये राहणं किंवा शेतामध्ये राहणं असंच बिबटे आता करू लागलेले आहेत आणि त्यामुळं ते मानवावर आणि विशेष करून लहान मुलं असतील किंवा शेतकाम करणाऱ्या ज्या वाकून शेतामध्ये काम करणाऱ्या महिला असतात यांच्यावर ते हल्ला करतात असं आपण पाहिलेलं आहे। वास्तविक याच्यामध्ये मागच्या 2 वर्षापासून सातत्याने मी मागणी करतोय, वनमंत्र्यांना भेटलो, केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादवांना भेटलो। याच्यामध्ये दीर्घकालीन पर्याय म्हणून एकमेव पर्याय असा आहे की यांची नसबंदी झाली पाहिजे आणि आमच्या प्रयत्नाला थोडंसं यश त्याच्यामध्ये असं आलेलं आहे की प्रायोगिक तत्त्वावर नसबंदीची परवानगी केंद्र शासनाने दिलेली आहे, फक्त महाराष्ट्रापुरती त्याचा पाठपुरावा पूर्णपणे आम्ही केलेला आहे आणि म्हणून एक तो विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे, परंतु तो दीर्घकालीन आहे। आज ज्या पद्धतीचे बिबट्यांची संख्या वाढती, हल्ले होत आहेत, त्याला आपल्याला तातडीने पिंजऱ्यांची संख्या वाढवणे, वन विभागाचे अधिकारी कंटाळा करतात। ज्यावेळेस बिबट्या पकडला जातो तेव्हा तो बिबट्या जिथं जिथं त्यांनी काही ठराविक एरिया ठरवलेले तिथं नेऊन सोडणं अपेक्षित आहे। ते काय करतात, 1-2-3 किलोमीटर लांब जातात आणि कुठेतरी ते बिबटे सोडून देतात। ते बिबटे परत दुसऱ्या दिवशी आहे त्या तिथं परिस्थितीत येतात। तिसरी गोष्ट, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग नाही आहे, त्यांना कसं पकडायचं, अपूर्ण पिंजरे आहेत, अपूर्ण साधन सामुग्री आहे, त्यामुळे ते पकडले जात नाही आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये ते जे आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ते हल्ले करतात त्यावेळेस त्यांच्यावर आपण काही उपाययोजना करू शकत नाही। त्यामुळं पिंजऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी सापडलं पाहिजे। जर नरभक्षक असतील तर त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले पाहिजे, जसं कोपरगावमध्ये आता आपण पाहिलं 2-3 दिवसापूर्वी एक बिबट्याला ठार मारण्यात यश आलं। असे आपल्याला कठोर निर्णय आता घ्यावा लागतील। शेवटी माणूस जगला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे आणि बिबट्यांची संख्या आता इतकी मोठी झालेली आहे की तो शेड्यूल 1 मधला प्राणी आता राहिलेलाच नाही आहे। शेड्यूल 1 मधला प्राणी म्हणजे कोणता, जो दुर्मिळ आहे, त्याची संख्या वाढवण्यासाठी वाघ असतील यांच्या संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न होत असतात, पण आता बिबटे इतके झालेत की आमच्याच तालुक्यात किमान 100-150 बिबटे असतील अशी प्राथमिक अंदाज आमचा आहे, त्याच्यापेक्षा जास्तच असतील। वनमंत्र्यांचं आपण बघितलं, त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की 1 कोटींच्या शेळ्या मेंढ्या सोडायच्या जेणेकरून बिबटे जे आहेत ते जंगलाच्या बाहेर येणं। वनमंत्र्यांचं 1 कोटीच्या शेळ्या सोडणार हे जे म्हणणं आहे ते निव्वळ हास्यास्पद असं घोषणा आहे। 1 कोटीच्या शेळ्या मुळात येणार किती, त्या सोडणार कुठं? आणि तुम्हाला असं का वाटतं की बिबटे आता जंगलामध्येच राहत आहेत? बिबटे शेतामध्ये आलेले आहेत, त्यांनी आमच्या शेतकऱ्याच्या शेळ्या ठेवल्या नाही, कुत्रे ठेवले नाही, लहान मुलं ठेवले नाही, महिलांवर हल्ले करतायत। ते बिबटे आता पूर्वी जसे बिबटे असतील तसे काही बिबटे आता राहिलेले नाही। बिबट्यांचे सुद्धा जीवनमान बदललेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यांना पकडणे, यांना लांब जंगलामध्ये सोडणे, जे नरभक्षक असतील त्यांना ठार मारणे, शिवाय जेव्हा शेतकरी स्वसंरक्षणार्थ त्या बिबट्यांवर हल्ला करतो किंवा बिबट्याला पकडायचा प्रयत्न करतो, एखादा बिबट्या त्या दगावला तर 3 वर्षाची शिक्षा आहे, ती शिक्षा माफ झाली पाहिजे, म्हणजे जेणेकरून स्वसंरक्षणाला लोक घाबरणार नाही आणि बिंदासपणे ते बिबट्याला त्या ठिकाणी पकडू शकतात किंवा त्याचा हल्ला करू शकतात। की शेवटी तुमच्या अंगावर आल्यावर तुम्हाला हल्ला करावा लागणार आहे आणि स्वसंरक्षणार्थ शेतकऱ्यांना देखील डबल बोरचे जे रायफल आपण पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना द्यायचो त्या बंदुकीचे लायसन देखील दिले पाहिजे असं माझं ठाम मत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनमधून 8.5 कोटींची उपकरणं देण्यात आली, पिंजरे पण देण्यात आले, मात्र जे बिबटे जवळपास 30 बिबटे पकडलेले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात, त्यांच्या खाण्याचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे, पुरेसा अन्न देखील त्यांना मिळत नाही, अशी आणि आपत्कालीन परिस्थितीतून खर्च करावा लागतो वन विभागाला। मला असं वाटतं की वन विभागाचं नियोजन पूर्णपणे कोलमडलेलं आहे। हा बिबट्या हा विषयच त्यांना समजत नाही आहे, त्यांना हाताळण्यामध्ये पूर्णपणे अपयश आलेलं आहे आणि कुठंतरी मला असं वाटतं की या सगळ्या अपयशामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। 30 बिबटे सांभाळायला जर त्यांना खाण्याची अडचण निर्माण होत असतील तर हे आमच्या तालुक्यातले 150 बिबटे उद्या पकडल्यावर करणार काय? म्हणजे या वन विभागाला मला असं वाटतं की काही
तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कुठं कशा पद्धतीने याला कंट्रोल करता येईल याबाबत त्यांनी नियोजन केलं पाहिजे. आफ्रिकेसारख्या अनेक देशांमध्ये असे अनेक प्रसंग होत असतात की तिथं जे जंगली जनावरं आहेत ते येऊन मानववस्तीत हल्ले करतात. तिथं कशी कंट्रोल ते करतायत या सगळ्याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे. किती दिवस झाले ही चर्चा चाललेली आहे, वारंवार चर्चा करतोय आम्ही, आंदोलनं करतोय, काहीच पर्याय नाही. आता ती 6 वर्षाची चिमुरली त्या ठिकाणी काल तिचा मृत्यू झाला. काय परिस्थिती आहे, लहान लहान मुलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जर आपले मुलं घेऊन जात असेल तो बिबट्या, तर कशाचा तो बिबट्या आणि कशाचा तो प्राणी आणि कशाचा शेड्यूल 1चा पक्ष प्राणी, आपल्याला त्याच्यावर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. कठोर निर्णय घेण्याची वेळ जी आहे ती आता आलेली आहे आणि केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी देखील आता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. कॅमेरा पर्सन अभितसह मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, संगमनेर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.